आपली चांगली सगळ्यात चांगली आहे. कॅम्पग्राऊंड आपण 3 दिवसासाठी 1 महिन्यापूर्वी बुक केलं होतं. अशा कॅम्पग्राऊंडमध्ये तुम्हाला 2000 स्क्वेअर फूटची जागा भेटते. त्याच्यामध्ये तुम्ही टेंट लावू शकता आणि छोटीशी पिकनिक टेबल असतो आणि तुमची गाडी किंवा आर व्ही ट्रेलर पार्क करण्यासाठी जागा भेटते. कॅम्पग्राऊंडचे चार्जेस ऑलमोस्ट एका हॉटेल रूम एवढेच असतात. टेंट लावून आणि लाकडं तोडून झाल्यानंतर मी जरा कॅम्पग्राऊंडमध्ये फिरून आलो आणि मी असे सोलर लाईट आणले होते. ते चेक करत होतो चार्ज झालेत का नाही. मग जरा जाळण धूर संकट करत आपण चिकन ग्रिल केलं आणि त्यातलं अर्धं चिकन आपण ग्रेव्हीमध्ये टाकलं. ही लाकडं मी येताना घेऊन आलो होतो. मी जरा पेटवली. आपल्या शेजारचा कॅम्पर एवढी मोठी ट्रेलर घेऊन आला होता. आपल्याला पण फ्युचरमध्ये असली ट्रेलर घ्यायची आहे. याच्यामध्ये किचन, बाथरूम, वॉशरूम सगळंच असते. मग जरा जेवण झाल्यानंतर जुनी गाणी ऐकत शेकोटी केली आणि मग झोपायला गेलो. सकाळी उठल्यानंतर फेसाला तोंड येऊपर्यंत दात घासले. कॅम्पग्राऊंड चेकआउट करून आपण निघालो आपल्या घरी रस्त्याला. तर घरी जाताना असे रेड ड्रॉपचे सगळे व्ह्यूज होते. ते बघत बघत मस्त जुनी गाणी ऐकत घरी गेलो. मी गेले US मध्ये 4-5 वर्षापासून कॅम्पिंग करतोय, पण व्हिडिओ वगैरे असे कधी बनवले नव्हते. तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात का नक्की सांगा. आणि मग व्हाईट माउंटेन दिसली की समजायचं वेकेशन संपलं, आपलं घर आलं.